सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता मम्मी काहून मध्ये चालली? कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघितलेला आहे, आम्ही लग्न लागल्यावर डायरेक्ट माझ्या भावाच्या इथं आलेला आहे, कारण खूप रात्र झाली होती. तसा आमचा राहण्याचा प्लॅनसुद्धा नव्हता, पण आमच्या वहिनीने काही आम्हाला जाऊ दिलं नाही, त्यामुळे आम्ही 2 दिवस छान मस्त एन्जॉय केला. आम्ही 4 जणी जर एकत्र आलो तर नणद किंवा भाऊजाई असं आमच्यामध्ये कधीच नातं राहत नाही आणि ते इथून पुढे सुद्धा राहणार नाही. आम्ही 4घीही मैत्रिणीसारख्या राहतो. आमच्या दोन्ही भावजायामध्ये किंवा दोन्ही बहिणीमध्ये नंदेचं किंवा भावजाईचं असं नातं कधीच राहत नाही. 4घीही जणी आम्ही मैत्रिणीसारख्या राहतो पहिल्यापासून. रात्री जेवण झाले त्यानंतर आम्ही 2 वाजेपर्यंत बाहेर छान गप्पा मारत बसलेलो होतो. जसं आम्ही प्रत्येक वेळेस राहतो तसंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. असं काहीही नाही की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी काही शूट केलं, कारण मागच्या वेळेस पण मला एका ताईची कमेंट होती, नणद आणि भाऊजाई दोघीही अशाच राहा, भांडणं करू नका. पण मला एक कळत नाही, नंदेमध्ये आणि भाऊजाईमध्ये भांडणं का होतात, कारण आमच्यामध्ये अजून एकदासुद्धा भांडण झालेले नाही आणि ते कधीच होणारसुद्धा नाही, कारण आपण 2 दिवसासाठी जातो आणि का भांडणं करायचे. पाला घेण्यासाठी गाडीतून उतरलो आहे. आता भाजीला घेतो. खूप छान भाजीला मिळतं. गावरान चवळीच्या शेंगा भाजी बनवून आणि मस्त काय घ्यायचं आहे ते. भाजीपाला घेऊन झालेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे गाडीत, कारण खूप उशीर झाला. आणि एकच साडी घालतीये. आंबे राहिले ना इथं नाही, बघू आपण तिकडे बघू. आता आम्ही आंबे घ्यायला चाललो. भाजीपाला घेऊन गाडीमध्ये ठेवला. आता रसासाठी आंबे घेतो. चला आपण बघू, इथं छान दिसतात. पट्टा इथून राहिले 70-80. नाही ना, मग आम्हाला कसं व्हायला पाहिजे ना. हा कधी खातात ना तुम्ही? नाही ना, 3 घेऊ, 3.5 घेऊ, 3.5 घेऊ. 40 रुपये किलो. आमच्याकडे 10 रुपये किलो कोणी खाते. आम्ही गावावरचे आहे. तांदूळ हल्ली आमच्या गावामध्ये कोणी डायरेक्ट शेतात जातो आम्ही. माल येते पण आमच्याकडे माल विकत नाही. अंदाजी हे करतोय. माझं वाया गेलं आहे. आधी बोलवतो. जामनेर रोड. आमच्याकडे हेच पेरायचं नाही. नाही, इकडे आमच्या भागात नाही ना हे फळ. चला, आम्ही आलेलो आहे पिंपळगाव देवी येथील दर्शन घेण्यासाठी. चला, ज्या ताई आपल्या डेली व्हिडिओ बघतात त्यांना हे मंदिर माहिती आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी हे मंदिर दाखवलेले आहे आणि दरवर्षी आम्ही ह्या देवीच्या यात्रेला सुद्धा येतो. तसंही माहेरी आल्यावर ह्या देवीचे दर्शन आम्ही घेणार नाही असं तर कधी होत नाही. खूप ऊन तापत होते आणि गरमसुद्धा खूप झाले होते, त्यामुळे आम्हाला प्यायचा होता रस.
पण झाले काय ताईंनो, आम्ही दुसऱ्या रसवंतीमध्ये गेलो पण लाईट नसल्यामुळे आम्हाला तिथं रस मिळाला नाही. परत आम्ही ज्या रसवंती समोरून गेलेलो होतो तिथंच परत आलो. तिथं आम्हाला छान असा थंडगार ऊसाचा रस मिळाला. सोबत आमच्या वहिनीने केळाचे चिप्ससुद्धा घेतले होते, कारण बाजूला तळण्याचे काम चाललेले होते. ताजे ताजे चिप्स म्हणल्यावर खूपच छान लागत होते. चवीला तर खूपच भारी होते. सर्वांनी मिळून आम्ही गाडीमध्ये चिप्स खायला सुरुवात केली. यावर्षी बी गेलते आम्ही. यावर्षी बी गेलो. आहे का त्या? फायदा काय होते शेतातून आलते म्हणे असं. हा आपण रस्त्याने किती काय काय खाल्लं होतं. त्यातून बाहेर निघताना सर्वांनी आम्ही फक्त चहा घेतलेला होता, कारण आमचे वडील सोबत असल्यामुळे नाश्ता आमचा बाहेर असतो. सर्वांनी नाश्ता केला, त्याचे काही मी शूट घेतले नाही. त्यानंतर आम्ही आलेलो आहे राजनीमध्ये. दुसरी जी गाडी आहे ती राजनीमध्ये होती. तिथून माझा भाऊ ती गाडी घेऊन घरी जाणार होता आणि जी व्हॅन होती ती व्हॅन तुमचे दादा चालवणार होते. घरी यायला आम्हाला 1:30 वाजला असेल. त्यानंतर मी कोणतेच शूट घेतले नाही. रात्रीची खूप झोप असल्यामुळे आम्ही दोघेही बहिणी झोपलो. वहिनीने सर्व काही स्वयंपाक केला होता. आमरस, पुरण, पोळी, कुरडई, पापड, भजे. संध्याकाळी मी हे शूट घेतलेले आहे. सर्वांनी मस्तपैकी जेवण केले. आम्ही कपडेसुद्धा चेंज केलेले नव्हते. तुमचे दादा गेलेले होते बाहेर, त्यामुळे त्यांचे काही शूट घेता आले नाही. आणि ते तसंही आमरस किंवा कोणताच गोड पदार्थ खात नाही, त्यांना नॉनव्हेज लागतं. त्यामुळे सर्वांचे जेवणं झाल्यानंतर परत आमच्या वहिनीने रात्री नॉनव्हेज केले. त्याचे पण शूट मी काही घेतले नाही. काय कोणी ठेवला काय तिचा होश मम्मीने ठेवलं ते आत्याने ठेवलं ते. झुमका गिरा रे बरेली के बाजार में झुमका गिरा. तो झुमका असा करायला पाहिजे होता, पण तो नेला खेडे गावामध्ये रात्रीचे 8 वाजले तरी पण असं वाटतं खूप रात्र झाली. रात्रीचा तो अंधार आणि कर असा तो आवाज. तुम्हाला 2 दिवसाचा एकत्र ब्लॉग आलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांचा नाश्ता पाणी झाला. त्यानंतर आमच्या वहिनी लागलेल्या आहे स्वयंपाकाला. आमचं तर नुसतं आरामशीर उठायचं काम चाललेलं आहे. आंबाडीची भाजी, शेतातली आंबाडीची भाजी वाढलेली. कशी करता? त्या मोठ्या ताई करता छानचे काम गरम पाण्यात टाकली. शिजवायला तिच्या डाळ टाकीलाय. लाईट गेलेली आहे. लोड सेटिंग असतो गावाकडे. इथं चाललेली आहे आमच्या ताईची भाजी. काय भाजी बनवणार आहे ते तर तुम्हाला दाखवलेलं आहे. तिच्या आजची ही भाजी घरामध्ये सर्व जणांना आवडते. तशीच मिरचीची भाजी पण तिच्या आजची आवडते. आता ती कशा पद्धतीने भाजी करते. माझ्या बहिणीला बघा एक सवय आहे. धुतलेला धुतला कांदा पण धुवून घेतला. आधी चिरताना धुतला नाही आधी, म्हणून मी आता धुते. गरम पाण्यामध्ये जी आंबाडीची भाजी टाकलेली होती ती काढून घ्यायची, पिळून घ्यायची. त्यामध्ये मिरची पावडर, मीठ आणि हळद आणि डाळ सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे. तेल तापल्यावर जिरं, मोहरी, कांदा परतल्यावर मिक्स केलेली भाजी त्यामध्ये टाकायची. 5 मिनटं कमी गॅसवरती छान परतून घ्यायचे. आहेत 12. आमचे जेवण झाले. वहिनीचे चाललेले आहे जेवणाचे आणि स्वयंपाकाची भांडे घासण्याचं काम. इकडे आमची जी ताई आहे
ती बघा कशी गप्पा मारत बसले. गावाकडे आलं की असं ओळखी पाळखीचे नातेवाईक पण भेटतात. त्यांच्यामध्ये बोलण्यात कुठं वेळ जातो ते काही कळत नाही. चला आम्ही चाललेलो आहे आता आमच्या चुलत भावाच्या घरी. चला तुम्ही पण आमच्यासोबत. तुम्ही त्या वहिनीला बघितलेलं आहे, त्यांना बघायला. त्यांचा झालेला आहे ॲक्सिडेंट. जास्त काही मी शूट घेतले नाही. वहिनींना कुठं लागलेलं आहे ते बघितलं. छान अशा गप्पा पण मारून झाल्या. शरबत वगैरे सर्व काही आमचं झालेलं होतं. किती दिवस राहिलं तरी शेवटी तो दिवस येतो. दोघी बहिणी आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी जाण्यासाठी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे. इथून आम्हाला बस आहे. आम्ही दोघी बहिणी निघालेलो आहे आमच्या घरी जाण्यासाठी. माझी बहीण निघाली जळगावला आणि आम्ही जाणार आहे पुण्याला. पुण्याचा प्रवास हा खूप लांबचा असल्यामुळे रात्रीचाच प्रवास करावा लागतो. कितीही दिवस राहिलो तरी आईवडिलांचे मन भरत नाही आणि आपलेसुद्धा भरत नाही. वडील आम्हाला म्हणत होते आज जाऊ नका, उद्या जा. स्टँडवरून परत आम्हाला घरी चला म्हणत होते, पण आम्ही काही घरी गेलो नाही. आमच्या वहिनीला अचानक भाजी जास्त केलेली आहे आठवण आली, त्यामुळे वहिनी घरी गेल्या आणि भाजी घेऊन आलेल्या आहे. आमची एस टी आलेली आहे. आम्ही एस टीमध्ये बसलो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सर्वांना आपापल्या घरी जाण्याची खूप घाई असते, त्यामुळे एस टीमध्ये पण बरीच गर्दी होती. आम्ही उतरलेलो आहे फत्तेपूरमध्ये. इथून आता आम्हाला जामनेर जायचे आहे. जामनेरपासून माझी बहीण जळगाव जाणार आहे आणि आम्ही पुण्याला. कोणी येताना आम्हाला आहे ना एवढा त्रास झाला या गाडीत. आमच्याकडून एस टी म्हणून तिकीट घेतलं 1,500. असल्या गाडीत आमचं प्रॉब्लेम तर होते. येताना आम्हाला लय त्रास आज तिकीट बुक करताना पहिले पण एसी असते की बोल. वरचा आहे यावरती. बस एक नंबर हा छान. बाबा त्या दिवशी लय त्रास झाला. आज बघा आम्हाला बस खूप छान पाण्याच्या बाटल्या पण दिल्या मिळाली आणि त्यांनी. 2 पाणी बॉटल पण मिळाल्या. किती आहे? 202. साईरामच्या तशा पण गाड्या खूप छान आहे. गार लागतंय का? मस्त चांगली गाडी भेटली बा. त्या दिवसची कशी होती हो? ए तिच्या माझी थडकला. साईरामच्या गाड्या आहेत चांगल्या. त्या दिवसची कशी वाटली? मंगार होती गाडी त्या दिवशी. केवढे मच्छर चावले रातभर झोप. आणि सीट पण कसे होते आणि वास केवढा होता. त्यांची सर्विस चांगली. कुठं बसता? चांगली आहे का भाजी? छान आहे शेवभाजी. जेवण झाले. जेवणासाठी अर्धा तास गाडी थांबलेली होती. आता मस्त जेवण झाले. आता उद्या सकाळी भेटू आपण. तुमचा कॉल चालू आहे काय? नाही ते कोणाला लागला रे वा. हा